शंभर पाठ मास्तर. हातांची मुद्रा, डोळे बंद, मन शांत, दीर्घ श्वास धरून कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आता ज्यावेळेस एकदम अर्थ घेणार आहे आपण एक्झॅक्ट, तर तुम्ही फक्त ऐका. ऐकण्यामध्ये तुम्ही त्याचं मिनिंग उतरून घ्या, एकच्या पाठीमागे एक. नाहीतर फक्त जसं आपण श्लोक उच्चारण करताना फ्लो मध्ये जाऊन देतो, तसं मी फ्लो मध्ये चालणार, पण तुम्ही त्याचं मिनिंग उतरू द्या. ठीक है. शुरुआत करो पहला श्लोक पासून. भगवान श्री कृष्ण ने कहा, मैं इस अमर योग विद्या का उपदेश सूर्य देव विवस्वान को दिया. मैंने इस अमर योग विद्या का उपदेश सूर्य देव विवस्वान को दिया और विवस्वान ने मनुष्यों के पिता मनु को उपदेश दिया और मनु ने इसका उपदेश इक्ष्वाकु को दिया. इस प्रकार यह परम विज्ञान गुरु परंपरा द्वारा प्राप्त किया गया और राजर्षियों ने इसी विधि से इसे समझा, किंतु कालक्रम में यह परंपरा छिन्न हो गई, अतः यह विज्ञान यथारूप में लुप्त हो गया लगता है. आज मेरे द्वारा वही यह प्राचीन योग यानी परमेश्वर के साथ अपने संबंध का विज्ञान तुमसे कहा जा रहा है, क्योंकि तुम मेरे भक्त तथा मित्र हो, अतः तुम इस विज्ञान के दिव्य रहस्य को समझ सकते हो. अर्जुन ने कहा, सूर्यदेव विवस्वान आपसे पहले हो चुके ज्येष्ठ है, तो फिर मैं कैसे समझूं कि प्रारंभ में ही आपने उन्हें इस विद्या का उपदेश दिया था. श्री भगवान ने कहा, तुम्हारे तथा मेरे अनेकानेक जन्म हो चुके हैं, मुझे तो उन सबका स्मरण है, किंतु हे परंतप तुम्हें उनका स्मरण नहीं रह सकता. यद्यपि मैं अजन्मा तथा अविनाशी हूँ और यद्यपि मैं समस्त जीवों का स्वामी हूँ, तो भी प्रत्येक युग में मैं अपने आदि दिव्य रूप में प्रकट होता हूँ. हे भरतवंशी, जब भी और जहां भी धर्म का पतन होता है और अधर्म की प्रधानता होने लगती है, तब तब मैं अवतार लेता हूँ. भक्तों का उद्धार करने, दुष्टों का विनाश करने तथा धर्म की फिर से स्थापना करने के लिए मैं हर युग में प्रकट होता हूँ. हे अर्जुन, जो मेरे आविर्भाव तथा कर्मों की दिव्य प्रकृति को जानता है, वह इस शरीर को छोड़ने पर इस भौतिक संसार में पुनः जन्म नहीं लेता, अपितु मेरे सनातन धर्म धाम को प्राप्त होता है. आसक्ति, भय तथा क्रोध से मुक्त होकर मुझ में पूर्णतया तन्मय होकर और मेरी शरण में आकर बहुत से व्यक्ति भूतकाल में मेरे ज्ञान से पवित्र हो चुके हैं. इस प्रकार से उन सबों ने मेरे प्रति दिव्य प्रेम को प्राप्त किया है. जिस भाव से सारे लोग मेरी शरण ग्रहण करते हैं, उसी के अनुरूप मैं उन्हें फल देता हूं. हे पार्थ, प्रत्येक व्यक्ति सभी प्रकार से मेरे पथ का अनुगमन करते हैं. इस संसार में मनुष्य सकाम कर्मों से में सिद्धि चाहता है, फल स्वरूप वे देवताओं की पूजा करते हैं. निसंदेह इस संसार में मनुष्यों को सकाम कर्म का फल शीघ्र प्राप्त होता है. प्रकृति के तीनों गुणों और उनसे संबंध कर्म
के अनुसार मेरे द्वारा मानव समाज के 4 विभाग रचे गए। यद्यपि मैं इस व्यवस्था का सृष्टा हूं, किंतु तुम यह जान लो कि मैं इतने पर भी अकर्ता हूं, मतलब मैं इसमें लिप्त नहीं होता। मुझ पर किसी कर्म का प्रभाव नहीं पड़ता, न ही मैं कर्म फल की कामना करता हूं। जो मेरे संबंध में इस सत्य को जानता है वह भी कर्मों के फल के पाश में नहीं बनता। प्राचीन काल में समस्त मुक्तात्माओं ने मेरी दिव्य प्रकृति को जान करके ही कर्म किया, अतः तुम्हें चाहिए कि उनके पद चिन्हों पर चले, अनुसरण करते हुए अपने कर्तव्य का पालन करें। कर्म क्या है और अकर्म क्या है, इसे निश्चित करने में बुद्धिमान व्यक्ति भी मोहग्रस्त हो जाता है। अतएव मैं तुम्हें बताऊंगा कि कर्म क्या है, जिसे जानकर तुम सारे अशुभ कर्म के फलों से मुक्त हो सकोगे। कर्म की बारीकियों को समझना अत्यंत कठिन है, अतः मनुष्य को चाहिए कि वह यह ठीक से जाने कि कर्म क्या है, विकर्म क्या है और अकर्म क्या है। जो मनुष्य कर्म में अकर्म और अकर्म में कर्म देखता है वह सभी मनुष्यों में बुद्धिमान है और सब प्रकार के कर्मों में प्रवृत्त रहकर भी दिव्य स्थिति में रहता है। जिस व्यक्ति का प्रत्येक प्रयास इंद्रिय तृप्ति की कामना से रहित होता है उसे पूर्ण ज्ञानी समझा जा सकता है। उसे ही साधु पुरुष ऐसा कर्ता कहते हैं जिसने पूर्ण ज्ञान की अग्नि में कर्म फलों को भस्मात कर दिया है। अपने कर्म फलों की सारी आसक्ति को त्याग कर सदैव संतुष्ट तथा स्वतंत्र रहकर वह सभी प्रकार के कार्यों में व्यस्त रहकर भी कोई सकाम कर्म नहीं करता। ऐसा ज्ञानी पुरुष पूर्ण रूप से संयमित मन तथा बुद्धि से कार्य करता है, अपनी संपत्ति के सारे स्वामित्व को त्याग देता है और केवल शरीर निर्वाह के लिए कर्म करता है। इस तरह कार्य करता हुआ वह पाप रूपी फलों से प्रभावित नहीं होता। जो स्वतः होने वाले लाभ से संतुष्ट रहता है, जो द्वंद्व से मुक्त है और ईर्ष्या नहीं करता, जो सफलता तथा असफलता दोनों में स्थिर रहता है, वह कर्म करता हुआ भी बंधता नहीं है। जो पुरुष प्रकृति के गुणों के प्रति अनासक्त है और जो दिव्य ज्ञान में पूर्णतया स्थित है, उसके सारे कर्म ब्रह्म में लीन हो जाते हैं। जो व्यक्ति कृष्ण भावनामृत में पूर्णतया लीन रहता है उसे अपने आध्यात्मिक कर्मों के योगदान के कारण अवश्य ही भगवत धाम की प्राप्ति होती है, क्योंकि उसमें हवन आध्यात्मिक होता है और हवि भी आध्यात्मिक होता है। कुछ योगी विभिन्न प्रकार के यज्ञों द्वारा देवताओं की भली भांति पूजा करते हैं और कुछ परब्रह्म रूपी अग्नि में आहुति डालते हैं। इनमें से विशुद्ध ब्रह्मचारी श्रवण आदि क्रियाओं तथा इंद्रियों को मन की नियंत्रण रूपी अग्नि से स्वाहा कर देते हैं। दूसरे लोग नियमित गृहस्थ इंद्रिय विषयों को इंद्रियों की अग्नि में स्वाहा कर देते हैं। दूसरे जो मन तथा इंद्रियों को वश में करके आत्म साक्षात्कार करना चाहते हैं, संपूर्ण इंद्रियों तथा प्राणवायु के कार्यों को संयमित मन रूपी अग्नि में आहुति देते हैं। कठोर व्रत अंगीकार करके कुछ लोग अपनी संपत्ति का त्याग करते हैं, कुछ कठिन तपस्या द्वारा, कुछ अष्टांग योग पद्धति द्वारा के अभ्यास से अथवा दिव्य ज्ञान में उन्नति करने के लिए वेदों के अध्ययन द्वारा प्रबुद्ध बनते हैं। अन्य लोग भी हैं जो समाधि में रहने के लिए श्वास को रोके रहते हैं, प्राणायाम करते हैं। वे अपान में प्राण और प्राण में अपान को रोकने का अभ्यास करते हैं और अंत में प्राण अपान को रोककर समाधि में रहते हैं।
अन्य योगी कम भोजन करके प्राण में ही आहुति देते हैं। ये सभी यज्ञ करने वाले यज्ञों का अर्थ जानने के कारण पाप कर्मों से मुक्त हो जाते हैं और यज्ञों के फल रूपी अमृत को चखकर परम दिव्य परमात्मा की ओर बढ़ते हैं। हे कुरुश्रेष्ठ, जब यज्ञ के बिना मनुष्य इस लोक में या इस जीवन में सुखपूर्वक नहीं रह सकता, तो फिर अगले जन्म या किसी और लोक में कैसे रहेगा? ये विभिन्न प्रकार के यज्ञ वेद सम्मत है और ये सभी विभिन्न प्रकार के कर्मों से उत्पन्न होते हैं। इन्हें इस रूप में जानने पर तुम मुक्त हो जाओगे। हे परंतप, द्रव्य यज्ञ से ज्ञान यज्ञ श्रेष्ठ है। हे पार्थ, अंत में सारे कर्म यज्ञों का अवसान दिव्य ज्ञान में ही होता है। तुम गुरु के पास जाकर सत्य को जानने का प्रयास करो, उनसे विनीत होकर जिज्ञासा करो, प्रश्न करो और उनकी सेवा करो। स्वरूप सिद्ध व्यक्ति तुम्हें ज्ञान प्रदान कर सकते हैं, क्योंकि उन्होंने सत्य का दर्शन किया है। स्वरूप सिद्ध व्यक्ति से वास्तविक ज्ञान प्राप्त कर पाने पर तुम पुनः कभी ऐसे मोह को प्राप्त नहीं होगे, क्योंकि इस ज्ञान के द्वारा तुम देख पाओगे कि सभी जीव परमात्मा के अंश रूप है, अर्थात वे सब मेरे ही है। यदि तुम्हें समस्त पापियों में भी सर्वाधिक पापी समझा जाए, तो भी तुम दिव्य ज्ञान रूपी नाव में स्थित होकर दुख के सागर को पार करने में समर्थ रहोगे। जैसे प्रज्वलित अग्नि ईंधन को भस्म कर देती है, उसी तरह हे अर्जुन, ज्ञान रूपी अग्नि भौतिक कर्मों के समस्त फलों को जला देती है। इस संसार में दिव्य ज्ञान के समान कुछ भी उदात्त तथा शुद्ध नहीं है। ऐसा ज्ञान समस्त योग का परिपक्व फल है। जो व्यक्ति भक्ति में सिद्ध हो जाता है, वह यथा समय अपने अंतर में इस ज्ञान का आस्वादन करता है। जो श्रद्धालु दिव्य ज्ञान में समर्पित है और जिसने इंद्रियों को वश में कर लिया है, वह इस ज्ञान को प्राप्त करने का अधिकार रखता है और इसे प्राप्त करते ही वह तुरंत आध्यात्मिक शांति को प्राप्त होता है। किंतु जो अज्ञानी तथा श्रद्धा विहीन व्यक्ति शास्त्रों में संदेह करते हैं, वे भगवत अमृत को प्राप्त नहीं कर पाते, अपितु नीचे गिर जाते हैं। संशयात्मा के लिए न तो इस लोक में न परलोक में कोई भी सुख है। जो व्यक्ति अपने कर्म फलों का परित्याग करते हुए भक्ति करता है और जिसके संशय दिव्य ज्ञान द्वारा विनष्ट हो चुके हैं, वही वास्तव में आत्मपरायण है। हे धनंजय, वह कर्मों से बंधन में नहीं बंधता। अतएव तुम्हारे हृदय में अज्ञान के कारण जो संशय उठ रहे हैं, उसे ज्ञान रूपी शस्त्र से काट डालो। हे भारत, तुम योग में संवित होकर खड़े हो और युद्ध करो। तर हे पूर्ण असं वाचल्यानंतर आपल्याला समजतं की हे सिक्वेन्स मध्ये कसं सांगितलेलं आहे आणि काय काय गोष्टी सांगितल्या की कर्मफलचा संबंध कसा आहे आणि ज्ञानाने कर्मफल कसं आपण तोडतो। कर्म कसे होतात हे पाठीमागे सांगितलं की तुम्ही काही केलं नाही केलं तरी कर्म होणार। कर्म कुठं होणार? प्रकृतीमध्ये होणार। कसे होणार? गुणांमध्ये होणार। गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते, हे सगळं तत्वज्ञान होतं आणि हे सगळं कर्मचं दिव्य ज्ञान आहे की कर्मफल कसे काम करतात, मग तुम्ही त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या। काही तुम्हाला सगळं वाचल्यानंतर प्रश्न पडले असतील तर विचारून घ्या। थोडासा कन्फ्युजिंग तो आहे, त्याच्यामध्ये काय आहे ते असं वाटतं की हे उलट बोलतायत, पण ते तसं नाहीये। हा
कर्मण्य कर्मण्य कर्म यह पश्चेद अकर्मणीच कर्म यह. बरोबर. 18वा श्लोक. 18वा श्लोक ना. सरांना पण कन्फ्युजन झालं होतं याच्यामध्ये. ठीक आहे, खूप मोठा भावार्थ वाचला होता तरी पण कन्फ्युजन राहिलं होतं ते. तर ते काय म्हणतात की जो मनुष्य कर्म में अकर्म और अकर्म में कर्म देखता है वह तो मूर्ख होना चाहिए. बरोबर. वह तो मूर्ख होना चाहिए. वह सभी मनुष्य में बुद्धिमान है और सब प्रकार के कर्मों में प्रवृत्त रहकर भी दिव्य स्थिती में रहता है. आता याचा अर्थ समजण्यासाठी काल जी मी गोष्ट सांगितली तुम्हाला, रिस्पॉन्सिबिलिटी आणि ग्रेटफुलनेस, ती गोष्ट इथं तुम्ही, मी असं म्हणतोय की सगळं परमात्माच्या अधीन आहे, तर मी काय म्हणतोय की मी अकर्मण्य आहे. पण ती परमात्माच्या अधीन आहे असं जर मी समजतोय तर मी तिथं एक भाव वेगळा आहे, तो बुद्धिमान व्यक्ती सांगितलाय, जो अशा भावला एकसारखं मानतो, सगळ्या कर्ममध्ये प्रवृत्त होऊन पण तो दिव्य स्थितीला प्राप्त राहतो. का? की त्याला तो दिव्य स्थिती म्हणजे काय, अनंततामध्ये जाणून घेणं, जिथं दृष्टिकोनला कोणतीही बाउंड्री नाहीये. तुमच्या दृष्टिकोनला कोणतीही बाउंड्री नाहीये. ज्यावेळेस दृष्टिकोनला बाउंड्री असते त्यावेळेस आपण म्हणतो की हे असं आहे. पण आपण काय करतोय, परिस्थिती अनुसार आपण त्याला मोल्ड करतो. आणि मोल्ड कोणत्या डायरेक्शन मध्ये करतोय, चांगल्या डायरेक्शन मध्ये करतोय. मग याच्या पुढच्या श्लोक मध्ये ते सांगितलंय, जिस व्यक्ति का प्रत्येक प्रयास इंद्र तृप्ति की कामना से रहित होता है वह पूर्ण ज्ञानी है. याच्या पुढं काय हे सांगितलं की आपण रिस्पॉन्सिबिलिटी आणि ग्रेटफुलनेस घेताना इंद्रिय तृप्ती करतोय की समजलं, उसे ही साधू पुरुष ऐसा कहते हैं. पूर्ण ज्ञानी कोणाला म्हणतात, इंद्रिय तृप्तीसाठी नाही करत येतो. मी जर असं म्हणलो की लाडू खातोय मी इंद्रिय तृप्तीसाठी, पण मी थोडी खातोय, कृष्ण खाताय, मग कर्म मध्ये अकर्मण्य पाहिलं मी, पण इंद्रिय तृप्तीसाठी. लगेच पुढच्या श्लोक मध्येच आहे. तर मग मी तिथं अज्ञानी आहे. मग बुद्धिमान कोण आहे, ज्ञानी कोण आहे, पूर्ण ज्ञानवाला कोण आहे, हे पुढे डिफाइन केलंय. अपने कर्म फलों की सारी आसक्ति को त्याग कर जो सदैव संतुष्ट तथा स्वतंत्र रहकर सभी प्रकार के कार्यों में व्यस्त रहकर भी सकाम कर्म नहीं करता. म्हणजे मी हे जे म्हणतोय की रिस्पॉन्सिबिलिटी, मी ग्रेटफुलनेस जे फील करतोय, ही ग्रेटफुलनेस मी फील याच्यासाठी करतोय की मला काहीतरी खायचंय, मला माझे इंद्रिय तृप्त करायचे आहेत. जसं ये तो देखो, सबको आना है सबको जाना है, एक ना एक दिन सबको मरना है. ना तुम्हारा कभी जन्म हुआ था ऐसा पहली बार हुआ है, ना मेरा कभी पहली बार जन्म हुआ है ऐसा कभी हुआ है. तो तुम्हें भी मरना है, मुझे भी मरना है, तो मैं तुम्हें मार के खा लेता हूं. ठीक आहे. तर ही काय, ही इंद्रिय तृप्तीसाठी बोलतोय मी. मग कर्म मध्ये अकर्म पाहणं आणि अकर्म मध्ये कर्म पाहणं, हे भाव महत्वाचा आहे. याच्या पाठीमागे जो भाव आहे तो महत्वाचा आहे. जो ह्या दोन्ही गोष्टींना सारखं समजतो, जो ह्या दोन्ही गोष्टींना ब्रॉड परसेप्शननी समजतो, तो बुद्धिमान आहे. हे कर्म मध्ये अकर्म झालं. आणि अकर्म मध्ये कर्म कसं होणार, जसं याच्यामध्ये मी ग्रेटफुल होतोय, मी रिस्पॉन्सिबिलिटी घेणार. कशी रिस्पॉन्सिबिलिटी, जशी कृष्णाने घेतली, की जर मी काम नाही केलं तर मी कारणभूत राहणार. कशासाठी, जे पण वाईट होत आहे त्याच्यासाठी. खरोखर मी कारणभूत आहे का, नाही.
तिथं काय आहे, अकर्म आहे मी, माझं काय कर्म आहे का नाही, पण त्याला मी कर्म मानतो. इथं मी कर्म आहे, कर्ता आहे, पण मी त्याला अकर्मण्य मानतो. ठीक आहे. एक जागेवर मी काय म्हणतोय की कृष्ण सगळं करतायत, पण कशासाठी, इंद्रिय तृप्तीसाठी, तर मग मी चुकीचं आहे. अनेक जागेवर मी काय म्हणतोय की मी सगळं करतोय, पण कशासाठी, लोकांचा उद्धार करण्यासाठी, तर मग मी बरोबर आहे. जर मी असं म्हणतोय की मी सगळं केलंय कशासाठी, अहंकारसाठी, तर मग चुकीचं आहे. मग एवढं बारीक त्याच्यामध्ये डिफरन्स आहे की तुम्ही कर्मला अकर्मण्य मानता, अकर्मण्य कर्म मानता, असा व्यक्ती बुद्धिमान कसा असू शकतो, असा तर व्यक्ती मूर्ख असणार. पण त्याच्या पाठीमागं भाव आहे, पुढच्या श्लोक मध्ये जे सांगितलं तो भाव आहे, त्याच्यामुळे तो श्लोक पुढे आहे लगेच, की इंद्रिय तृप्तीसाठी आपल्याला विषय नाही येतो. जो ब्रॉड परसेप्शननी, मोठ्या दृष्टिकोननी सगळ्या गोष्टींना पाहतो, कर्म मध्ये अकर्म नाही. आता मी करतोय सगळं, सगळ्या गोष्टी मी करतोय, मी मेहनत करतोय, मी घर चालवतोय, मी सगळं घरचं काम उरकतोय, सगळं करतोय, पण परिस्थिती अशी आहे की तिथं मी असं बोललं पाहिजे की मी नाही करत आहे बाबा, तू करते, आणि मी तसं बोलून तो त्या परिस्थितीला बॅलन्स करतोय, त्या परिस्थितीला मॅनेज करतोय, त्या परिस्थितीला बिघडू देत नाहीये. नाही तर आजच्या काळामध्ये अशाच परिस्थिती बिघडतात. ह्याच कारणामुळे परिस्थिती बिघडतात का, की फिलॉसॉफीज एवढे डायलेक्ट करतात माणसाला. एक इंटेलेक्टचं काम आहे तोडणं, ब्रेक करणं, की हे सेपरेट आहे, हे सेपरेट आहे, हे असं आहे, हे तसं आहे. पण दोन्ही गोष्टीचं तत्वतः समजणं, दोन्ही गोष्टींचे फंक्शन समजणं, दोन्ही गोष्टींचं महत्व समजणं आणि दोन्ही गोष्टींना सोबत घेऊन चालणं, हा व्यक्ती कधी कोण करणार, जो ह्याच्या इंटेलेक्टच्या पलीकडे गेलाय, जो आत्मस्थित झालाय, जो आत्मवान झालाय, जो बुद्धीमध्ये युक्त आहे, अहंकार मध्ये युक्त आहे, त्याला समजणार नाही की कुठं काय बोलायचंय. तो जिथं अकर्मण्य व्हायचंय तिथं कर्म मी करता आहे असं होईल, आणि जिथं करता दाखवायचं तिथं दुसऱ्यांना ब्लेम करेल. की एखादा मॅनेजर आहे, त्याच्याकडून छोटीशी चूक झाली तर तो लगेच वर्कर्सला किंवा एम्प्लॉईजला ब्लेम करतो की तुमने ऐसा किया नहीं, तुमने मेरे को टाइम पे बताया क्यों नहीं, तुम्ही मला का नाही सांगितलं त्या टायमाला. त्या टायमाला समजणं हे तुझी जबाबदारी होती, तू तिथं जबाबदारी घेतली पाहिजे की मी त्या टायमिंगला ह्या गोष्टी समजल्या पाहिजे होत्या. पण त्याला लक्षात राहील नाही, तो गणगणित होता, ती त्याची चूक आहे, पण तो ब्लेम कोणावर टाकतोय, त्याच्या वेळेस दुसऱ्यांवर टाकतोय. असं रिस्पॉन्सिबिलिटी त्या जागेवर घ्यायची होती. आणि ज्यावेळेस कंपनीचं काहीतरी चांगलं झालं त्यावेळेस एम्प्लॉईला रिस्पॉन्सिबल ठरून, त्याला खुश करून, त्याला आनंदी करून, स्वतःच इमेज वाढवण्यापेक्षा, स्वतःची स्थिती चांगली करण्यापेक्षा स्वतः सगळं क्रेडिट घेतलं आणि त्यांना तुम्ही काय नाही केलं, मी केलं सगळं. तर अशा प्रकारे जो भटकतो त्याला बुद्धिमान नाही म्हणलं. जो चांगल्या परिस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीने दोन्ही गोष्टींना बॅलन्स करून अकर्म मध्ये कर्म आणि कर्म मध्ये अकर्म न पाहतो, पाहण्यासाठी सांगितलं इथं. पश्चेद पाहतो म्हणजे काय आहे, दृष्टी आहे. करतोचा विषयच नाहीये इथं, पाहतोचा विषय आहे, म्हणजे दृष्टी आहे. आपल्याला फक्त दृष्टिकोन बदलायचा आहे परिस्थिती अनुसार, आणि तो दृष्टिकोन आपल्याला कुठं नेला पाहिजे, त्या दृष्टिकोननी आपल्याला वर नेलं पाहिजे, खाली नाही टाकलं पाहिजे. समजलं? काही अजून कन्फ्युजन असेल तर विचारा. आता आपण म्हणतो ना की नॉलेज, आता आपण भगवद्गीता वाचते माझ्या डेली रुटीन मध्ये, आता मला रिअलाइज होते नाही मी ह्या सिच्युएशन असं नाही रिएक्ट करायचं, मी असं रिएक्ट करायचं, असं नाही रिएक्ट करायचं, तसं रिएक्ट करायचं. तर मी थोडी शांत झाली, म्हणजे
स्वतःलाच केलंय. पण मग कधी कधी असं वाटतं आपल्याला खूप जास्त गोष्टी कळायच्या इतक्या नाही. मग ते पण कालेनेह, काळानुसार तो विजडम येणार. तो विजडम नाही आता सध्याला, ते फक्त ज्ञान आहे, विवेक ज्ञान नाहीये. आता फक्त ज्ञान भेटलंय तुम्हाला, तुम्हाला विवेक ज्ञान नाही भेटला. विवेक ज्ञान कधी भेटणार? ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावर आत्मसात करणार, ज्यावेळेस त्याच्यावर तुम्ही परत 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 अभ्यास करणार, कंटिन्युअस त्याच्यावर तुम्ही मनन चिंतन करणार त्या नॉलेजवर, त्यावेळेस तुम्हाला विवेक ज्ञान प्राप्त होणार. आतून गोष्टी हिट होतील. नाही म्हणजे ते हिट पण होतात की लेट्स से आता थोडी जास्त चिडचिड होती, आता कमी चिडचिड होती, आणि मला रिअलाइज होतं मी ह्या सिच्युएशन मध्ये आधीच्या ह्याच्यात चिडचिड केली असते, पण आता मी नाही करत, हे पण माहिती असतं. पण मग कधी कधी असं वाटतं की आपण जास्त विचार करतोय का, आपण इतका विचार करून सिच्युएशनला रिॲक्ट करायचंय का. हे नंतर मेमरी मध्ये एक पॅटर्न सेट होऊन जातो. नंतर तुम्हाला विचार नाही करावा लागेल. मला आता वागताना असं वाटतं की हे ऑटोमॅटिक होणार ते. पण तेच मी म्हणतोय ना, काळानुसार तो विजडम आला की तुम्ही शांत होऊन जाणार. तुम्हाला मेहनत नाही करावं लागेल. तुम्ही मग बरोबर टाइमावर रागवणार पण, बरोबर टाइमावर तुम्ही चिडचिड पण करणार. जिथं करायची गरज आहे, जिथं बोलायची गरज आहे तिथं ते करणार पण आतून तुम्हाला काहीच होणार नाही. वरून वरून होईल, वरून वरून तुम्ही चिडचिड करता का, तिथं चिडचिड नाही केली तर ते काम होणार नाही. पण आतमध्ये चित्त अजिबात उद्वेग होणार नाही. हे कधी येणार? काळानंतर येणार. हा ज्ञान पूर्ण उतरून मग एक एक गोष्ट ज्यावेळेस बाहेर मेमरीमध्ये, मसल मेमरीमध्ये सगळ्या गोष्टी वाढत्या, त्यावेळेस मग तो ऑटोमॅटिक मोड मध्ये जाईल. कोणती गोष्ट डायरेक्ट ऑटोमॅटिक मोड मध्ये नाही जात, थोडस त्याला वेळ लागतो आणि निरंतरता लागते, पारायण लागतो. जेवढे शांत राहण्याचा प्रयत्न करतो तेवढं समजतं जर आपल्याला प्रवृत्त करते. ते प्रवृत्त कधी करणार? ज्यावेळेस तुम्ही मनातून शांत नाही, फक्त वरून शांत दाखवताय. समजतंय? तुम्ही जर वरून शांत दाखवतायत की मी शांत आहे, पण आतमध्ये या मी नंतर सांगेल, जर असं मनामध्ये तुमच्या आहे, उद्वेगना भावना आहे, विचार चालू आहेत, भावना उत्पन्न होत आहेत, तुम्ही त्याला दाबायचा प्रयत्न करतायत, तो प्रकार नाही झाला पाहिजे. तुम्ही सध्याला काय करता, तुम्ही जी गोष्ट सांगितली ना त्यामध्ये माणूस काय करतो की तो भावनाला दाबायचा प्रयत्न करतो. असं 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 शांत राहणं नाहीये, असं शांत नाही. आतून तो, हा बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. हा, हे जे आतून तुम्ही ज्यावेळेस, आता त्याच्यामध्ये मला तुम्हाला एक्सप्लेन पण आणि भावनात्मक तुम्हाला किती समजत असेल मला नाही माहित, पण एक गोष्ट समजा की ज्यावेळेस तुम्ही वरून वरून शांत राहता ना, त्यावेळेस तो तुम्हाला अजून सप्रेस करणार. एकदा तुम्ही आतून शांत झाले ना तर तो तुम्हाला सप्रेस नाही करणार. तुम्हाला त्याच्या पाठीमागं लॉजिक सांगतो मी, त्याच्या पाठीमागं व्हायब्रेशनचं सायन्स आहे. ठीक आहे. आपलं जे शरीर आहे पूर्ण हे सगळं ऍटम्सनी बनलेलं आहे. एक ऍटम, त्याच्यामध्ये न्यूक्लियस मध्ये न्यूट्रॉन आहे, ठीक आहे, त्याच्या बाहेर प्रोटॉन आहे आणि त्याच्या बाहेर इलेक्ट्रॉन आहे. तुम्हाला अंदाज आहे की जर हा ऍटमचा न्यूक्लियस किंवा न्यूट्रॉन हा जर एक बास्केटबॉलच्या साईजचा आहे समजा एवढा, तर याचा इलेक्ट्रॉन किती लांब असेल? एक हात लांब असेल, एवढा लांब असेल, एवढा लांब फिरत असेल. ठीक, किती लांब असतो त्याचा इलेक्ट्रॉन सांगू मी? 3.5 किलोमीटर लांब. म्हणजे तो रेशिओ मध्ये डिस्टन्स सांगितला मी, जर बास्केटबॉलच्या साईजचा एक न्यूट्रॉन आहे तर, पण तो बास्केटबॉलच्या साईजचा नाही, तो छोटा आहे. तर हा डिस्टन्स किती मोठा झाला त्याच्या रेशिओ मध्ये? खूप मोठा झाला. तरी ते कशाला बांधून ठेवतोय? त्या इलेक्ट्रॉनला बांधून ठेवतोय. बॉन्डनी, डार्क एनर्जी आहे, ठीक आहे, डार्क मॅटर आहे, आणि एक अननोन एनर्जी आहे ज्याला क्वांटम मध्ये किंवा कॉस्मिक सायन्स मध्ये त्याला आपण व्हायब्रेशन्स म्हणू शकतो. ठीक आहे.
हे सगळे व्हायब्रेशन्सच्या द्वारे आकर्षित धरून आहेत, बॉन्ड बनलेले आहेत. ठीक आहे. तर आपलं पूर्ण शरीर असं निर्माण झालं. आता होतं काय, ज्यावेळेस समोरचा व्यक्ती तुम्हाला बोलतोय, तुम्हाला चिडचिड करतोय, तुम्हाला उत्तेजित करतोय, ठीक आहे, त्यावेळेस वरून तुम्ही शरीरापासून शांत झालेत, चेहऱ्यावर पण काही एक्सप्रेशन नाही, पण आतमध्ये जर भावना आहेत तर काय होणार, त्या ऍटम्स मध्ये व्हायब्रेशन आहे, क्रिएशन आहे, आणि ते व्हायब्रेशन ऑपोजिट आहेत, ते एक्सेप्टन्सचे नाही येत. ते जर व्हायब्रेशन एक्सेप्टन्सचे असले तर ते आपल्याला एक्सेप्ट होणार, त्याची गोष्ट, त्याचे बोलणं, त्याचे इमोशन आपल्याला एक्सेप्ट होणार आणि आपण शांत होणार. एक्सेप्ट झाली जी गोष्ट आपण शांत होतो. आता आपण एक्सेप्ट नाही करत आहे, आपण काय करतोय, रिपेल करतोय, नाही हा चुकीचा म्हणतोय बरं का, हा असं म्हणतोय बरं का, तसं म्हणतोय बरं का. मग आपण ज्यावेळेस रिपेल करतो त्यावेळेस ते व्हायब्रेशन काय होतात, टक्कर मारतात आणि परत त्याच्याकडे जातात, आणि परत तो डबल उत्तेजनाने आपल्याला अजून बोलतो. पण हे जे आपण जर आपल्या व्हायब्रेशन्सला एक्सेप्टन्स मध्ये बदललं तर मग तो हळूहळू आपल्याला उत्तेजित करणार नाही. हे मी स्वतः अनुभव केला. म्हणजे माझे बास्केटबॉल खेळताना मी खूप भयानक अग्रेसिव्ह, ठीक आहे, मी माझ्या ज्युनियर्सला खूप डॉमिनेट केलेलं आहे, भयानक, ठीक आहे. तर त्यामध्ये डॉमिनेट करताना जर एखादा मुलगा चिडला माझ्यावर भयानक, क्या भैया भरभर ऐसी करते यार, मेरे को ही बोलते ऐसा ऐसा, मग मी लगेच तिथं शांत होतो. 1-2 सेकंद, अरे भाई जरा, डायरेक्ट खांद्यावर हात टाकणार, एकदम गोडीत त्याला सांगणार, का की तो मला रिपेल करतोय, तर मी काय करणार, एक्सेप्ट करून त्याला माझ्यासोबत घेणार, मला टीम बनवायची, ठीक आहे. असंच एक व्यक्ती, आता ज्यावेळेस मी ज्युनियर होतो आणि माझा सिनियर मला खवळतोय, बोलतोय, तर मला माहिती आहे त्याचं एग्रेशन असं आहे की जर मी याला एक शब्द पण उलटा बोललो तर ह्यो डायरेक्ट मला फटके देणार. तर माझा टोनिंग लगेच असा होऊन जातो, अरे हाँ भैया मेरे को समझ में आया ये बात, मैं इस पे काम करता हूं. माझ्या आतमध्ये खूप एग्रेशन आहे, पण मी त्या इमोशनला कंट्रोल केलं, त्याची गोष्ट एक्सेप्ट केली आणि असं त्याच्या व्हायब्रेशन सोबत कनेक्ट झालो, त्याचं एग्रेशन पूर्ण त्यावेळेसच डाऊन झाला. मग तुम्ही जे म्हणताय ना की तुम्हाला उत्तेजित करतोय, तुम्ही फक्त एकदा त्याला एक्सेप्ट करून तो पॉझिटिव्ह व्हायब्रेशन द्या, तो तिथं लगेच शांत होऊन जाणार. आणि मी कित्येक वेळेस ही गोष्ट अनुभव केली, कित्येक वेळेस. ती इथं क्लासमध्ये पण तुम्ही अनुभव केला असेल का नाही माहित नाही, पण काही चिडचिड झाली कोणाच्या मध्ये किंवा जाग्याच्या विषयी किंवा कशाच्या विषयी काही पण झालं, तरी मी त्या गोष्टीला एकदम इझिली घेऊन एकदम इझिली सोडून देतो, तर त्या समोरचा व्यक्ती एकदम शांत होऊन जातो. तिथं जर मी थोडं पण अग्रेसिव्ह किंवा जास्त रिस्पॉन्ड केलं, ओव्हर ऍक्ट केलं, तर मग ते सगळं विस्कळीत होऊन जाणार. आणि मी एवढं मॅनेज नसतं केलं जर माझ्यामध्ये ती गोष्ट नसते, तर मी ती गोष्ट आणलेली आहे प्रॅक्टिस करून करून. मग तुम्ही पण असं करायचं की ज्यावेळेस तो आपल्याला उत्तेजित करतोय त्याच्या गोष्टीला समजा, त्याच्या इमोशनला समजा, समजल्यानंतर त्याच्या इमोशनला, त्याच्या गोष्टीला एक्सेप्ट करा, त्याच्या प्रकृतीला एक्सेप्ट करा. एक्सेप्ट केल्यानंतर शांत व्हा आणि त्याला सांगा, बाबा हे असं आहे, हे असं आहे, मी असं करतो, तू जे म्हणतोय ते बरोबर आहे, मी त्या गोष्टीला पालन करतो, तू पण माझी गोष्ट समज. ह्या टोन मध्ये जर तुम्ही बोलले तर समोरचा व्यक्ती उत्तेजित होणार का, करणार का, नाही करणार. फक्त तुम्हाला ते टोन आली पाहिजे, आणि ते टोन एवढे सोपे येत नाही. आपण बोलण्यामध्ये थोडंसं काही झालं की लगेच असं होतो, मग ते व्हायब्रेशन आपल्याला हिट करत राहतात कंटिन्यू. त्याच्यासाठी त्या व्हायब्रेशनला धरून ठेवण्यासाठी आपल्याला आपलं आत्ममध्ये स्थित होणं, आत्मचिंतन करणं आणि चेतनाचं स्तर वाढवणं हे खूप गरजेचं आहे. शांतीपाठ घेऊ. कंबर पाठ मान सरळ, हातांची मुद्रा, डोळे बंद, मन शांत, दीर्घ श्वास भरून देह शांतिरंतरिक्षं शांति, पृथ्वी शांतिरापः शांतिरौषधयः शांतिः, वनस्पतयः शांतिर्विश्वे देवाः शांतिर्ब्रह्म शांति, सर्वं शांति शांतिरेव शांति, सामा शांतिरेधि. शांति शांति
शांति।